किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 2 दिवस खाद्यपदार्थ विक्री व्यवसायावर बंदी घालण्यात आली। गॅस किंवा चूल पेटवल्यानं अपघाताची भीती व्यक्त करत महाड प्रांताधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश दिले। या प्रकरणी किल्ले रायगडावरील व्यावसायिकांनी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आणि बंदीचे आदेश मागे घेण्याची विनंती केली। दरम्यान बंदी कायम ठेवल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। किल्ले रायगडावर जी व्यवसायासाठी किंवा खाद्यपदार्थासाठी विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे ती तात्काळ मागे घ्यावी, यासाठी या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। जर ही बंदी मागे घेतली नाही तर आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे। आज आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या सर्व पिढ्या आज आम्ही किल्ले रायगडावरती वास्तव्य करतोय आणि वास्तव्य करत असताना आज आमची उपजीविकेचं साधन हे फक्त आणि फक्त पर्यटन आहे। आज राज्याभिषेक सोहळा 2 दिवसावरती आलेला आहे आणि आम्हाला शासनाने असा आदेश दिलेला आहे की कोणी गॅस स्टोव्ह हे कोणी ज्वलनशील वस्तू वापरू नये। आज जर ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही।